नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। गणपती बाप्पा येणार आहेत आणि भरपूर पूजा आणि मस्त एक वातावरण असणार आहे। पण त्याच पूजेसाठी आपल्याला ज्या तुपाच्या वाती लागतात त्या घरच्या घरी प्युअर शुद्ध तुपाच्या वाती कशा बनवायच्या, त्यात कसलीही मिलावट न करता आणि खूप सुंदर त्या होतात। कशा बनवायच्या लगेच बघूया। या तुपाच्या वाती बनवण्यासाठी सगळ्यात पहिले तर आपल्याला साध्या वाती बनवायला लागणार आणि ह्या साध्या वाती वातीच्या कापसानेच बनल्या जातात। हा कापूस नॉर्मल कापसापेक्षा वेगळा असतो आणि हा कुठेही तुम्हाला जिथे पूजेचे सामान मिळते तिथे मिळून जाईल। वाती बनवायचे नसतील तर अशा प्रकारे रेडीमेड वातींचं एक पॅकेट मिळतं ज्याला ऑलरेडी कुंकू लावलेलं असतं। सो असंही तुम्ही घेऊ शकता। हे 10 रुपयाचं पॅकेट मला पडलं आणि याच्यात साधारण 30 वाती आहेत। आता वात कशी बनवायची ती आपण बघून घेऊया। त्यासाठी मी सीझरच्या सहाय्याने इथे थोडासा कापूस कापून घेते आणि ह्या कापलेल्या भागाचे आपण 2 भाग करणार आहोत। असं न केल्यास कापसाची वात खूप जाड होऊ शकते आणि जसं तुम्हाला माहिती आहे की आपण कुठच्याही प्रकारचा दिवा लावतो तेव्हा आपण कधीही सिंगल वात लावत नाही, 2 वातींची एक वात बनवूनच लावतो। त्यामुळे ती कशी बनवायची ते आपण आता बघायचं आहे। मी त्या कापलेल्या भागाला असं स्ट्रेच केलं आणि दोन्ही साईडने पुल करून त्याचे आधी एंड्स जे आहेत त्याला एकदम टाईटली सील केलं। त्यामुळे पेटवायचा भाग तयार झाला आणि मधल्या भागाला मी सेपरेट केलं। हे दोन्ही भाग जोडल्यानंतर ह्या फुगीर भागाला छानपैकी आकार द्यायचा आहे आणि ह्याची अशी फुलवात बनवायची आहे। त्यानंतर वात पेटवण्याच्या भागाला रंगवण्यासाठी मी एका डिशमध्ये तूप घेते आहे। त्यात थोडंसं आपण कुंकू टाकून भिजवून घ्यायचं आहे। जसं मी तुम्हाला म्हटलं या शुद्ध तुपाच्या वाती आहेत, त्यामुळे ह्यात मी दुसरा कसलाच वापर करत नाही आहे। अशा प्रकारे वात पेटवण्याच्या भागाला आपण हे कुंकू लावून घ्यायचं आहे। ॲक्च्युअल वाती बनवण्यासाठी इथे मी या 36 कॅव्हिटीजवाला एक चॉकलेट मोल्ड घेतला आहे। तुपाच्या वातींचा एक्झॅक्ट शेप येण्यासाठी हा मोल्ड असेल तर बरं होईल। चॉकलेट किंवा केकचं सामान जिथे मिळतं तिथे 100 ते 150 रुपयाला हा सहजरित्या मिळून जाईल। अशा प्रकारे मी या ट्रेमध्ये सगळ्या वाती अरेंज करून घेतल्या आहेत, रेडीमेडसुद्धा आणि काही हाताने बनवलेल्यासुद्धा। इथे मी एक वाटीभर तूप वितळून घेतलं आहे। वाटी अगदी शेवटपर्यंत भरलेली नसल्यामुळे नंतर मला स्लाइटली याच्यात अजून तूप थोडं ॲड करावं लागलेलं। आणि आता यात टाकायचा आपण माझा फेवरेट भीमसेनी कापूर। ह्यामुळे जो वास दरवळतो, आहा खूप मस्त। ही स्टेप मात्र तुम्ही अजिबात मिस नका करू। सगळं मिश्रण छान मिक्स केल्यानंतर आपण ह्या तुपाने सगळ्या कॅव्हिटीज भरून घेणार आहोत। तुपाने त्या वाती भरताना स्लाइटली कधी कुठची वात वाकडी झाली तर हाताने ती अगदी सहजरित्या सरळ होऊन जाते। आता हा ट्रे आपण रेफ्रिजरेटर सेक्शनमध्ये 2 तासासाठी सेट करायला ठेवायचा आहे। मेल्टेड फॉर्ममधलं तूप आपण या कॅव्हिटीजमध्ये भरतो, त्यामुळे आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण सुरुवातीलाच ह्याच्या खाली ट्रे का ठेवून घेतला ते। बिना ट्रेचं असंच उचलायला गेलो तर सगळं इकडे तिकडे होऊन जाईल। 2 तास किंवा ओव्हरनाईट पण तुम्ही ठेवू शकता। आणि आता तुम्ही बघू शकता की किती छानरित्या या सगळ्या वाती सेट झालेल्या आहेत। मी एक एक इझिली काढते। सिलिकॉन मोल्ड असल्यामुळे हे एकदम काढण्यासाठी पण सोपं पडतं। आणि आता ह्यातलीच एक वात मी तुम्हाला छोट्याशा निरंजनामध्ये पेटवून दाखवते। वाव, खरंच खूप सुंदर दिसतंय हे। प्युरिटी बरोबरच स्वतः केल्याचं एक वेगळंच सॅटिस्फॅक्शन। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा।